नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। आज आपण घटक 7वा संख्यांचे प्रकार या संबंधाने स्पष्टीकरणासह या ठिकाणी माहिती समजून घेणार आहोत, संकल्पना समजून घेणार आहोत। संकल्पना जर आपल्या व्यवस्थित समजल्या तरच आपण त्यावर आधारित असणारे प्रश्न सोडवू शकतो। त्यामुळे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यांच्या व्याख्या काय आहेत आणि नेमक्या आपल्याला त्या संख्या कशा पद्धतीने ओळखता येतील याविषयी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। सुरुवात करण्याआधी नवीन विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला लाईक करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे व त्यासमोरील बेल आयकॉनचे जे बटन आहे ते दाबावे, म्हणजे आपल्याला नवीन अपलोड केलेले व्हिडिओचे त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळत राहतील। चला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला या ठिकाणी आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे, समसंख्या कशाला म्हणायचे। तर अगदी सोपी संकल्पना आहे पहा, ज्या संख्यांना 2ने निःशेष म्हणजेच पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। आता निःशेष भाग जाणे म्हणजे पूर्ण भाग जाणे, बाकी शून्य उरणे याला निःशेष भाग जाणे असं म्हणतात। नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी, ज्या भागाकारामध्ये काहीही बाकी शिल्लक राहत नाही म्हणजेच शून्य बाकी उरते त्याला आपल्याला निःशेष भागाकार असं म्हणायचं आहे। आणि म्हणजेच याला दुसऱ्या आपण शब्दामध्ये असं म्हणू शकतो की तिथे पूर्ण भाग जातो। पूर्ण भाग जातो याचा अर्थ आपण ज्या दोन संख्यांचा भागाकार करतो त्या भागाकाराची बाकी शून्य यायला पाहिजे। जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हा त्या भागाकाराला निःशेष भागाकार असे म्हणतात। तर यामध्ये समसंख्या ज्या असतात पहा त्यांना 2ने आपण जर भाग दिला तर बाकी शून्य उरते, म्हणजे त्या संख्यांना 2ने भाग दिल्यानंतर आपल्याला बाकी शून्य येते, म्हणून त्यांना आपल्याला समसंख्या असं म्हणायचं असतं। समसंख्या कशा ओळखाव्यात तर अगदी एक सोपी पद्धत आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायची की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल ती समसंख्या आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। उदाहरणार्थ बघा, समजा 620, तर या ठिकाणी आपण 2ने भाग देत बसायचं नाहीये, 2ची कसोटी आपण इथे वापरायची पहा। ही 2ची कसोटीचा आहे, तुमच्या समोर इथे जे मी लिहिलेले लाल अक्षरामध्ये ही 2ची कसोटी आहे। एकक स्थानावर म्हणजे शेवटचा अंक जर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, 2ने निःशेष भाग जातो। तर इथे पहा 620 मध्ये शेवटचा एकक स्थानचा अंक 0 आहे, त्यामुळे ही जी संख्या आहे ती समसंख्या आहे, कारण या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार आहे। त्याचप्रमाणे 5498 या संख्येमध्ये शेवटचा एकक स्थानचा अंक 8 आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा समसंख्या आहे, कारण हिला 2ने निःशेष भाग जाणार आहे। 84 मध्ये एकक स्थानचा अंक 4 आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा समसंख्या आहे। 25966 मध्ये एकक स्थानी 6 अंक आहे, त्यामुळे ही सुद्धा समसंख्या आहे। समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असतो हे आपण लक्षात ठेवायचे। दुसरा मुद्दा आहे विषम संख्या। तर ज्या संख्यांना आपण 2ने भाग दिल्यानंतर जर बाकी एक उरत असेल तर अशा संख्यांना आपल्याला विषम संख्या असं म्हणायचे। म्हणजेच काय होतं, म्हणजेच त्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही, बाकी शिल्लक राहते म्हणजे पूर्ण भाग जात नाही। तर अशा पद्धतीने आपण 2ने भाग दिल्यानंतर जर बाकी एक उरत असेल तर अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणायचे। म्हणजेच ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणायचे, आणि ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो त्यांना आपल्याला समसंख्या असं म्हणायचं। अगदी सोपी संकल्पना आहे। विषम संख्या कशा ओळखाव्यात तर त्यासाठी इथे पहा आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल किंवा 3 असतील किंवा 5 असतील किंवा 7 असतील किंवा 9 असतील, 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक जर एकक स्थानी असेल तर ती संख्या विषम संख्या आहे असं आपण म्हणायचे। इथे आपल्याला भागाकार करत बसायची आवश्यकता नाही, फक्त आपण हे अंक लक्षात ठेवायचे आणि एकक स्थान बघायचे। उदाहरणार्थ 615 एकक स्थानी 5 आहेत, त्यामुळे या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार नाही, म्हणून ही विषम संख्या। यानंतर इथे पहा 3,15,609 याच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक 9 आहे, म्हणजेच या संख्येला सुद्धा 2ने पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजे ही सुद्धा विषम संख्या आहे। या ठिकाणी 4351 ही जी संख्या आहे यामध्ये एकक स्थानी 1 हा अंक आहे,
त्यामुळे ही संख्यासुद्धा विषम संख्या आहे। इथे 52,733 मध्ये एकक स्थानी 3 अंक आहे, त्यामुळे ही सुद्धा विषम संख्या आहे। तर याप्रमाणे आपण विषम संख्या लक्षात घेऊ शकतो। आता हे महत्त्वाचे मुद्दे आहेत पहा, सम आणि विषम संख्येच्या संदर्भाने काही हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यावर आधारित असणारे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात। दोन लगतच्या सम किंवा विषम संख्येमधील फरक 2 असतो। लगतच्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील, तर आधीच्या संख्येपेक्षा पुढची जी विषम संख्या किंवा समसंख्या असेल ती 2 ने मोठी होत, समसंख्येमध्ये पण आणि विषम संख्येमध्ये पण 2-2चाच फरक असतो। हे आपल्याला या निमित्ताने लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे जर पहिली समसंख्या तुमची 2 असेल तर दुसरी त्यामध्ये 2 मिळवा 4 होईल, तिसरी समसंख्या 4 मध्ये आणखी 2 मिळवा 6 होईल, चौथी समसंख्या तुमची 6 + 2 8 होईल याप्रमाणे। आणि जर आपली विषम संख्या पहिली समजा 13 असेल तर दुसरी त्याच्या पुढची 13 मध्ये 2 मिळवा 15 येतील, 15 मध्ये 2 मिळवा 17 येतील, 17 मध्ये 2 मिळवा 19 येतील, 19 मध्ये 2 मिळवा 21 येतील। तर 2-2 आपण जर मिळवत गेलो तर आपल्याला पुढची सम किंवा विषम संख्या मिळत जाते। दोन समसंख्यांची बेरीज व गुणाकार समसंख्याच येतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। हा गुणधर्म आहे। आपण जर दोन समसंख्यांची बेरीज केली, म्हणजे उदाहरणार्थ घेऊ आपण, समजा 4 ही एक समसंख्या आहे आणि अधिक त्यामध्ये 6 ही एक समसंख्या घेतली आपण, दोन्ही समसंख्या आहे, तर यांची बेरीज केल्यावर येणारं उत्तर 10 होतंय। तर हे जे उत्तर आले 10 हे सुद्धा समसंख्याच आलेलं आहे। म्हणजे हा गुणधर्मच आहे की समसंख्यांची आपण जर बेरीज केली तर येणारं उत्तर हे सुद्धा समसंख्या असतं। त्याचप्रमाणे दोन समसंख्यांचा आपण गुणाकार जर केला तर येणारं उत्तर सुद्धा समसंख्याच येतं। आपण करून पाहूयात पहा, समजा 8 गुणिले त्याच्या पुढची समसंख्या आपण घेतली 10, क्रमाने घेतलं पाहिजे असं काही नाही आहे, कोणतीही समसंख्या घ्या तुम्ही, 10 गुणिले 8 याचं उत्तर 10 × 8 = 80 होईल। हे सुद्धा आलेलं उत्तर समसंख्याच आहे। समसंख्यांचा गुणाकार आणि बेरीज यांचं उत्तर हे समसंख्याच येतं, हे या निमित्ताने लक्षात ठेवा। पुढचा आहे दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या व गुणाकार मात्र विषम संख्याच येतो। आपण जर दोन विषम संख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज केली त्याचं उत्तर समसंख्या येतं। करून पाहू, समजा 7 ही एक विषम संख्या आहे आणि 3 ही एक विषम संख्या आहे, तर याचं उत्तर 7 + 3 10 आलेलं आहे। 10 ही मात्र समसंख्या आलेली आहे। आणखी एक उदाहरण घेऊ, समजा 11 ही एक विषम संख्या आहे आणि त्यानंतर 15 ही सुद्धा विषम संख्या आहे, तर याचं जर बेरीज केली तर 5 + 1 6 आणि 1 × 1 2, तर येणारं उत्तर हे समसंख्या आलेलं आहे। विषम संख्यांची बेरीज करून येणारं उत्तर समसंख्या येतं। त्याचप्रमाणे विषम संख्यांचा आपण जर गुणाकार केला तर मात्र त्यांचं जे उत्तर येतंय ते विषम संख्याच येते। समजा 7 गुणिले 3 करा, यांचा गुणाकार करा, 7 × 21 होतात। 21 ही संख्या विषम संख्या आहे, कारण त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार नाही। याच पद्धतीने आपल्याला आणखी उदाहरण त्या ठिकाणी पाहता येईल। समजा 3 गुणिले 5 जर केलं आपण, ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, तर 3 × 5 = 15 होतात, तर येणारं उत्तर हे सुद्धा विषम संख्याच आलेलं आहे। म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज केली तुम्ही तर त्याचं उत्तर समसंख्या येईल, पण जर दोन संख्यांचा विषम संख्यांचा आपण जर गुणाकार केला तर त्याचं येणारं उत्तर मात्र विषम संख्या येणार आहे। एखादी सम अथवा विषम संख्या आपण x मानली तर तिच्या आधीची सम अथवा विषम संख्या आपण त्याच्यातून 2 वजा करून तुम्हाला ती मिळेल x - 2, कारण पुढची संख्या ही 2 ने मोठी होणारी असते। आणि जर आपल्याला नंतरची समसंख्या अथवा विषम संख्या हवी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये 2 मिळवता येतील, म्हणजे x + 2 याप्रमाणे तुमचं उत्तर असेल। म्हणजे पहिली समसंख्या समजा x आहे तर दुसरी कोणती होईल, x + 2 होईल पहा। तिसरी कोणती होईल, x + या 2 मध्ये आणखी 2 मिळवा, म्हणजे किती होतील, 2 × 2 = 4 होतील। पुढची मूळ समसंख्या कोणती होईल तुमची, x + यामध्ये आणखी 2 मिळवा, 4 + 2 = 6 होतील। पुढची समसंख्या पाहिजे असेल तर x + यामध्ये आणखी 2 मिळवा, 6 + 2 किती होतील, 8 होतील। म्हणजे याप्रमाणे आपल्याला या समसंख्या ज्या आहेत त्या मिळतील। विषम संख्यांचं पण त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल। x ही जर तुमची विषम संख्या असेल तर पुढची विषम संख्या x + 2 होईल, त्याच्या पुढची विषम संख्या x + 4 होईल, त्याच्या पुढची विषम संख्या x + 6 होईल। म्हणजे 2-2च्या फरकाने आपल्याला त्या ठिकाणी पुढची जी समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल ती मिळणार आहे। त्यामुळे हा एक बदल जो आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे। इथे हा गुणधर्म जो आहे तो लक्षात घेऊन याच्यावरची जी उदाहरणं आहेत ते आपल्याला सोडवायची आहेत, म्हणून हे नीट समजून घेऊन लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो पहा, तो आहे अतिशय महत्त्वाचा, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। तर ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे। मूळ संख्या कशाला म्हणायचं आहे तर अगदी सोपा आहे पहा, की अशी संख्या की ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, ज्या संख्येला फक्त 1 आणि स्वतः ती संख्या यांनीच निश्चेष भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात। समजा आपण जर 5 घेतले तर 5 ही जी संख्या आहे त्या 5 या संख्येला फक्त 5 नेच पूर्ण भाग जाईल पहा।
5ला कोणी भाग जाईल तर 5नेच, किंवा आपण जर या ठिकाणी 11 ही संख्या घेतली तर 11 भागिले 11 करून याचं उत्तर तुम्हाला 1 मिळेल, आणि 11ला भागिले तुम्हाला 1 जर केले तर याचं उत्तर 1ला कोणत्याही संख्याला त्या 1ने आपण जर भाग दिला तर उत्तर ती संख्या येईल, म्हणजे याचं उत्तर 11 येईल. तर याप्रमाणे फक्त 11ला भाग जाणाऱ्या संख्या आहेत स्वतः ती संख्या म्हणजे 11 आणि 1 आणि 11 या दोन संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने 11ला पूर्ण भाग जात नाही. पहा तुम्ही तपासून पहा, 11 हे कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, 2च्या पाड्यामध्ये पण नाही येत, 3च्या पाड्यामध्ये पण नाही येत, 4च्या पाड्यामध्ये पण नाही येत, म्हणजे 11 या संख्येला इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भागच जात नाही. मग अशा प्रकारच्या संख्या असतात यांना म्हणायचं आहे मूळ संख्या. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना 1 व ती संख्या याशिवाय इतर संख्यांनी सुद्धा पूर्ण भाग जातो त्यांना आपल्याला म्हणायचं संयुक्त संख्या. म्हणजे आपण जर 12 घेतले ना, 12, तर 12 या संख्येला कुणी कुणी पूर्ण भाग जाईल आपण त्यांची यादी करूया. फक्त 12ला 1ने स्वतः भाग जाणारच आहे, 2च्या पाड्यामध्ये 12 आहेत, बेसक 12, त्यामुळे 2ने पण पूर्ण भाग जाणार आहे, 3 चौक 12 आहेत त्यामुळे 3ने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे 12ला, बरोबर. त्यानंतर 6च्या पाड्यामध्ये सुद्धा 12 आहेत, 6 2 12, बरोबर. त्यानंतर 12 1 12. तर इथे तुम्हाला या ज्या संख्या आहेत पहा, याशिवाय आणखी तुम्हाला 4ने पण भाग जाईल, 4 त्रिक 12 होतात, तर 4 पण लिहिता येतील. तर या पद्धतीने इथे 12 ही जी संख्या आहे त्या संख्येला 1नेही भाग जातोय पूर्ण, 2ने पण जातो, 3ने पण जातो, 6ने पण जातो आणि 12ने पण जातो. अशा पद्धतीच्या संख्या असतात की ज्यांना इतर संख्यांनी सुद्धा पूर्ण भाग जातो त्यांना म्हणायचे संयुक्त संख्या. म्हणजे 11 ही संख्या मूळ संख्या आहे, कारण 11ला फक्त 1 आणि 11नेच पूर्ण भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून अशा स्वरूपाच्या संख्यांना आपण म्हणणार मूळ संख्या. आणि 12 ही संख्या अशी आहे की समजा उदाहरण आपण एक घेतले फक्त लक्षात ठेवण्यासाठी, अशा संख्या आपल्याला शोधता येतील. आपल्या इयत्ता 5वीच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या मूळ संख्यांच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. आणि मग मूळ संख्यांचा अर्थ या ठिकाणी आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न सोडताना त्याची मदत होणार आहे. पहा, तर यामध्ये 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. 1 ही संख्या अशी आहे की ती संयुक्त संख्यासुद्धा होत नाही आणि मूळ संख्यासुद्धा होत नाही, कारण ती दोन्हीपैकी कोणत्याही व्याख्येमध्ये बसत नाही. 2 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. हे एका नियमाच्या रूपाने आपण लक्षात ठेवा, कारण याच्यावर जर प्रश्न आला तर आपण ते सांगू शकतो सहज. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे पाठ करून ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 2 ते 100 पर्यंत तुम्हाला 25 मूळ संख्या सापडतात आणि 74 संयुक्त संख्या सापडतात. यामध्ये 1 ही संख्या अशी आहे की ती कोणत्याच गटात येत नाही, मूळ संख्येच्या गटामध्ये पण घ्यायची नाही तिला आणि संयुक्त संख्येच्या गटामध्ये सुद्धा तिला घ्यायचं नाही. त्यानंतर पुढची संकल्पना आहे बघा, जोड मूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. तर जोडमूळ संख्यांच्या आधी आपण एक पाहूयात. मूळ संख्या ज्या आहेत 1 पासून 100 पर्यंत, तुम्हाला मी आता सांगितलं की तुमच्या 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मूळ संख्या शोधून दाखवलेल्या आहेत. तर त्या मूळ संख्या कशा शोधायच्या त्यासाठी इरेटोस्थेनीस नावाच्या शास्त्रज्ञाने एक पद्धत शोधलेली आहे, त्याला इरेटोस्थेनीसची पद्धत असे म्हणतात. तर 8वं जे प्रकरण आहे पहा तुमचं विभाजक आणि विभाज्य, यामध्ये तुम्हाला या पद्धतीने ह्या मूळ संख्या दिसतील. इथे तुम्हाला 1 पासून 100 पर्यंत सर्व संख्या ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि त्यापैकी ज्या संख्यांना गोल केलेला आहे त्या संख्या मूळ संख्या आहेत आणि ज्या संख्या खोडलेल्या आहेत ना त्या संयुक्त संख्या आहेत. आणि ज्याला चौकोन केलं इथे, हा चौकोन केला 1, हा मूळ संख्या सुद्धा नाहीये आणि संयुक्त संख्या सुद्धा नाहीये. तर गोल केलेल्या ज्या संख्या आहेत त्या जर आपण बघितल्या, त्या जर मोजल्या तर त्या 25 दिसतील. पहा ह्या मूळ संख्या आहेत 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 एवढ्या 25 मूळ संख्या त्या ठिकाणी 1 पासून 100 पर्यंत आपल्याला सापडतात. तरी तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहून वहीमध्ये नोंदवून घ्या आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याचा खूप उपयोग आपल्याला होणार आहे, कारण या मूळ संख्या संयुक्त संख्या या भागावरती बरेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. पुढे आता जोडमूळ संख्या ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये आपल्याला 2चा फरक असतो अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणणार आहोत. इथे पहा मी 1 पासून 20 पर्यंतच्या संख्या फक्त लिहिल्या आहेत मूळ संख्या. 2 3 5 7 11 13 17 19 या 1 ते 20 मधील मूळ संख्या आहेत. यामध्ये आपण फरक काढायचा आहे. फरक याचा अर्थ काय, फरक म्हणजे वजाबाकीचं उत्तर. फरक म्हणजे वजाबाकीचं उत्तर. फरक म्हणजे वजाबाकीचं उत्तर. वजाबाकी कधी होते,
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर वजाबाकी होते. पहा इथे 3मधनं 2 वजा केले आपण त्याचं उत्तर 1 येतं आहे. त्यामुळे 2 आणि 3 या जोडीला आपण जोडमूळ संख्या असं म्हणू शकत नाही. पुढची घ्या 3 आणि 5. तर यापैकी 5 मोठे आहेत. पहा 5 वजा 3 जर आपण केले तर याचं उत्तर 2 येतं आहे. हे आपल्या नियमात बसतंय. त्यामुळे 3 आणि 5 ही जी जोडी आहे ती तुमची जोडमूळ संख्यांची जोडी आहे, कारण त्याच्या वजाबाकीचं उत्तर 2 त्यांतला फरक 2 येतोय. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या 5 आणि 7 आपण घेतले. 7मधनं 5 वजा करा, 7 वजा 5 याचं उत्तर सुद्धा 2 येतंय. त्यामुळे 5 व 7 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर पुढचे 5, 7 आणि 11. 11तनं 7 जर गेले तर याचं उत्तर 4 येते. त्याच्यामुळे ही तुमची जोडमूळ संख्यांची जोडी होणार नाही, यांना जोडमूळ संख्या म्हणणार नाही आपण. 11 व 13मध्ये बघा तर 13 वजा 11 याचं उत्तर 2 येते. त्याच्यामुळे 13 व 11 ही जोडीसुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 13 व 17. 13तनं आपल्याला 13 17मध्ये काय करायचं, वजाबाकी करा. 17तनं 13 गेले तर 4 उत्तर येईल. 4 उत्तर येईल. त्याच्यामुळे याला आपण जोडमूळ संख्या म्हणणार नाहीत. 17 व 19मध्ये करा. 19 मोठे आहे, त्यातून 17 वजा करा, याचं उत्तर 2 येते. त्यामुळे 17 व 19 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. तर जोडमूळ संख्या म्हणजे अतिशय सोपं आहे. त्यांचे वजाबाकीचं उत्तर 2 आलं पाहिजे. त्या दोन्ही मूळ संख्या असतात. पहा जोडमूळ संख्यांच्या जोडीतल्या दोन्ही संख्या या मूळ संख्या असतात. त्यांची वजाबाकी करून उत्तर 2 यायला पाहिजे. पुढची संकल्पना आहे सहमूळ संख्या. कशाला म्हणायचं आहे? अतिशय सोपं आहे सुद्धा. ज्या जोडीतील, आता इथे कोणत्याही संख्या असू शकतात. पहा इथे मूळ संख्याच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला जोडी याचा अर्थ 2 संख्या दिल्या जातील. त्या 2 संख्यांमध्ये आपल्याला हा एकच सामायिक विभाजक असतो. त्यांना आपण सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या असं म्हणणार आहोत. नीट समजून घ्या. थोडंसं त्या ठिकाणी लक्षपूर्वक पहा म्हणजे समजेल. आपल्याला यामध्ये उदाहरण घेतले मी. समजा 4 व 9. येथे 4 ही एक संख्या आहे आणि 9 ही एक संख्या आहे. तर 4 ही काही मूळ संख्या नाही आहे पहा, कारण 4ला 1ने भाग जातो, त्याचप्रमाणे 2ने पण जातो आणि 4ने पण जातो. ज्या संख्येला इतर एका जरी संख्येने भाग जात असेल तरी तिला मूळ संख्या म्हणायचं नाही. मूळ संख्या होण्यासाठी अट आहे तिला फक्त 1 आणि स्वतः ती संख्या यांनीच पूर्ण भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही. तर जरी तुम्हाला 4 ही संख्या मूळ संख्या नसेल तरी आपण या जोडीला समूळ संख्यांची जोडी आहे की नाही ते तपासून पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 ही पण मूळ संख्या नाही आहे, 9 ही सुद्धा मूळ संख्या नाही आहे. मूळ संख्या पाहिजे असा काही नियम नाही आहे समूळ संख्या असण्यासाठी. मात्र जोडमूळ संख्येसाठी मात्र दोन्ही संख्या या मूळ संख्याच असायला पाहिजेत. त्यांची वजाबाकी करून त्याचं येणारं उत्तर हे 2 असेल तरच त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणणार. समूळ संख्या म्हणण्यासाठी दिलेल्या संख्या या मूळ संख्याच पाहिजेत असा नियम नाही. कोणत्याही 2 संख्या असतील, दोन्ही संयुक्त असतील किंवा एक संयुक्त असेल, एक मूळ असेल, कसंही असेल, आपण ते समजून घेऊ. तर 4चे विभाजक, याचा अर्थ 4ला कुणी कुणी पूर्ण भाग जातो. प्रत्येक संख्येला 1ने भाग जातो. संख्या कोणती असो पहा तिला 1ने पूर्ण भाग जातो. त्यामुळे 1 हा पहिला विभाजक. विभाजक याचा अर्थ काय? विभाजक म्हणजे 4 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी पूर्ण भाग जाईल त्या संख्येला आपण काय म्हणणार? 4चे विभाजक म्हणणार. म्हणजे 4ला कोणी कोणी भाग जातो तर 4ला 1ने भाग जातोय. त्याचप्रमाणे 4 2च्या पाड्यामध्ये आहेत, 2ने पण भाग जातो म्हणजे 2 आहे ते. आणि पुढे आहे 4 1 4. 1 2 आणि 4 हे 3 संख्यांना आपण काय म्हणणार? 4चे विभाजक. त्याचप्रमाणे 9चे विभाजक लिहू आपण. म्हणजे 9ला कोणी कोणी भाग जातो तर सर्वसामान्यपणे पहिला विभाजक प्रत्येक संख्येचा 1 लिहायचा आहे. हे लक्षात ठेवा. कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येला 1ने पूर्ण भाग जातो. त्यामुळे पहिला विभाजक प्रत्येक संख्येचा किती असणार आहे? 1 असणार आहे. त्यानंतर दुसरा विभाजक आहे तुमचा 3. 3 त्रिक 9 होतात आणि 9 1 9 होतात. याप्रमाणे हे 3 संख्यांनी 9ला पूर्ण भाग जातो म्हणून हे 3 9चे विभाजक झाले. त्याचे सामायिक. सामायिक याचा अर्थ दोन्ही ठिकाणी असलेले, वरची यादी आणि खालची यादी दोन्ही ठिकाणी असलेला तुम्हाला 1 हा एकच सामायिक विभाजक सापडतोय पहा. आणि व्याख्या सांगितली, ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. तर ते सामायिक विभाजक 1 आहे फक्त, म्हणून 4 व 9 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. ही जोडी आहे सहमूळ संख्यांची 4 व 9. दुसरं उदाहरण घेऊ आपण म्हणजे कळेल आपल्याला की 10 व 15. 10चे विभाजक. 10ला कोणी कोणी भाग जाईल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे 1ने भाग जातो, 2 पंचे 10 होतात, 2ने पण भाग जातो, 5 2 10 होतात, 5ने पण भाग जातो आणि 10 1 10. तर 1 2 5 10 हे 4 10चे विभाजक झाले. 15चे विभाजक म्हणजे 15ला कोणी कोणी भाग जाईल तर पहिला विभाजक 1, 3 5 15 होतात, त्यामुळे दुसरा विभाजक 3, 5 त्रिक 15 होतात, त्यामुळे तिसरा विभाजक जो आहे तो आहे 5
आणि शेवटचा 15 एक 15, तर हे 4 विभाजक सापडले. त्याचे सामायिक बघा, इथे 1 दोन्ही ठिकाणी दिसतो त्यामुळे 1 हा सामायिक झाला, बरोबर. 2 इथे आहे परंतु खाली नाही आहे. 5 दोन्ही ठिकाणी दिसतो त्यामुळे 5 सुद्धा त्या ठिकाणी सामायिक झाला. सामायिक याचा अर्थ दोन्ही ठिकाणी दिसणारी संख्या, ही सामायिक संख्या आपण म्हणणार. आता इथे बघा 1 हा सामायिक सापडलाय परंतु त्यासोबत 5 सुद्धा सामायिक आहे. मग जर असं असेल तर अशा प्रकारच्या संख्यांना तुम्ही सहमूळ संख्या असं म्हणणार नाहीत, कारण तुम्हाला त्यांनी सांगितले फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक असला पाहिजे. जसा इथे आहे 1 हा एकच आहे, इथे मात्र 1 सोबत 5 पण सापडला, त्याच्यामुळे 10 व 15 ही जी जोडी आहे यांना तुम्हाला सहमूळ संख्यांची जोडी असं म्हणता येणार नाही, कारण 1 सोबत 5 हा सुद्धा दुसरा एक सामायिक विभाजक सापडलेला आहे, म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी होणार नाही. पुढचा आहे पहा त्रिकोणी संख्या. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आता बघा त्रिकोणी संख्या जर आपल्याला मिळवायच्या असतील, लिहायच्या असतील, मांडायच्या असतील तर त्यासाठी सूत्र दिले. त्रिकोणी संख्येबरोबर लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार आणि त्याला भागिले 2 करायचे. जे उत्तर येईल ती त्रिकोणी संख्या असते. म्हणजे ज्या 2 लगतच्या संख्यांचा आपण गुणाकार करणार आहोत त्यातली जी लहान संख्या असेल त्या संख्येला आपण त्या त्रिकोणी संख्येचा पाया असं म्हणणार आहोत. लगतच्या संख्या क्रमाने येणाऱ्या पाहिजेत, मात्र लगतच्या म्हणजेच क्रमाने येणाऱ्या संख्या. आता उदाहरणार्थ बघा इथे आपण उदाहरण घेऊयात पहा की समजा 2 आणि 3 या लगतच्या संख्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याप्रमाणे या क्रमाने संख्या मी लिहिल्यात पहा. यातल्या कोणत्या पण 2 संख्या आपण घेऊ. समजा या 2 घेतल्या तुम्ही 2 आणि 3, तर यांचा गुणाकार किती होईल, यांचा गुणाकार होईल 2 गुणिले 3 आणि याला भागिले 2 करायचे. तर बेत्रिक 6 झाले, त्याला भागिले 2 करायचे. तुम्ही 6ला जर 2ने भाग दिला, अंशाला छेदाने भागायचं असतं. ही संकल्पना आपण या निमित्ताने लक्षात घेऊयात. तर इथे बे 1 बे आणि बेत्रिक 6 याचं उत्तर 3 येईल, त्यामुळे 3 ही त्रिकोणी संख्या होईल पहा तुमची बरोबर. त्यानंतर पुढच्या जर संख्या घेतली 3 आणि 4 घेतले क्रमाने येणारे लगतचे 3 आणि 4 त्याला भागिले 2 करा. 3 चौक 12 झाले आणि त्याला भागिले 2. तर याप्रमाणे बे 1 बे आणि बे 6 12, तर पुढचं उत्तर तुमचं 6 येईल. त्यामुळे 3 नंतरची पुढची त्रिकोणी संख्या आपली 6 येणार आहे. त्यानंतर पुढच्या संख्या घ्या 4 आणि 5. 4 गुणिले 5 करा आणि त्याला भागिले 2 करा. 4 पंचे 20 झाले आणि भागिले 2, बेद आहे 20. तर पुढची संख्या आपली 10 येणार आहे. म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या तुमची 10 मिळणार आहे. याप्रमाणे आपण जर करत गेलो तर पुढची 5 गुणिले 6 6 पंचे 30 होतील. त्याला भागिले 2 करणे, 2ने भागणे म्हणजे दिलेल्या संख्येच्या निम्मे करणे. 20ला 2ने भागायचं म्हणजे 20च्या निम्म करा, उत्तर 10 येतं पहा बरोबर. 12ला 2ने भागायचं म्हणजे 12च्या निम्म करा. 12च्या निम्म किती होतात, अर्धे. 12चे अर्धे 6, 6चे अर्धे 3. याप्रमाणे 2ने भागणे म्हणजे कोणत्याही संख्येला आपण जेव्हा 2ने भागतो तेव्हा येणारं उत्तर हे निम्म होतं. तर याप्रमाणे तुम्हाला त्रिकोणी संख्या ज्या आहेत त्या शोधता येतील. यांची जी मांडणी आहे ती ठिपक्यांच्या रूपात तुम्हाला करता येईल. 3 जर आपण ठिपके मांडले 1 2 3 तर या प्रश्न तुम्हाला त्रिकोण तयार दिसतो पहा, म्हणून याला त्रिकोणी संख्या म्हटलं. तर 6 तुम्ही कसे मांडणार, 6 हे ठिपके जर आपण घेतले तरी ते 1 समजा, त्याच्या खाली हे 2 ठिपके आणि पुढचे जे आहेत ते याप्रमाणे मांडावे लागतील आपल्याला. याच्यापासनं आपला असा त्रिकोण तयार झाला दिसेल पहा. म्हणून ही जी मांडणी आहे या मांडणीमध्ये आपण ते ठिपके मांडू शकतो 6, म्हणून यांना 6 या संख्येला आपल्याला काय म्हणता येईल, त्रिकोणी संख्या असं म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्यांचा अर्थ लक्षात घ्या. त्याचं जे सूत्र आहे ते पण लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायची असेल तर लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार करून त्याला भागिले 2 करा. त्याचा जर पाया काढायचा असेल तर याप्रमाणे तुम्हाला ज्या 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार केला जातो त्यातील लहान संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा पाया असं म्हणतात. म्हणजे कसं पहा, आता आपण जे उदाहरण पाहिलेलं आहे त्यामध्ये इथे की आपण 2 आणि 3चा गुणाकार केला, त्याला भागिले 2 केलं, तर यातली जी लहान संख्या आहे 2, तर 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 येणार आहे. त्यानंतर 3 व 4 यांचा गुणाकार केला आपण आणि त्याला भागिले 2 केलं, यातली जी लहान संख्या आहे 3 याला आपण काय म्हणणार, 6. याचं उत्तर 6 आलं. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. तर 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे, 3. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे, 4. म्हणजे ज्या लगतच्या क्रमवार संख्यांचा आपण गुणाकार करतो त्यातल्या लहान संख्येला आपण त्या ठिकाणी त्याचा पाया असं म्हणणार आहोत. यानंतर पुढची संकल्पना आहे पहा चौरस संख्या. अतिशय सोपी संकल्पना आहे सुद्धा. एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजेच चौरस संख्या होय. चौरस संख्या ठिपक्यांच्या चौरसाकार मांडणीत दाखवता येतात.
पूर्ण वर्ग संख्या या चौरस संख्या असतात. म्हणजे कसं, आता बघा तुम्ही जर 1ला 1ने गुणलं, 1 गुणिले 1 तर याचं उत्तर 1 येणार आहे, तर 1 ही चौरस संख्या झाली. 2ला आपण जर 2ने गुणलं तर 2 दुने 4, 4 ही दुसरी तुमची चौरस संख्या झाली. त्याप्रमाणे 3 गुणिले 3 करा. काय म्हटलं, एका संख्येला त्याच संख्येने गुणायचं आहे आपल्याला, म्हणजे जी संख्या दिलेली असेल त्याला त्याच संख्येने गुण. 3 त्रिक 9 झाले, म्हणजे पुढची तुमची चौरस संख्या 9 येणार आहे. त्याच पद्धतीने 4 गुणिले 4 केले आपण तर याचं उत्तर 16 येईल, तर 16 ही पुढची चौरस संख्या असणार आहे. तर आपण हे 4 संख्या 4 ठिपके जर मांडले त्याच्यापासून आपल्याला चौरस मिळतो. पहा चौरस, चौरस याचा अर्थ त्याच्यात सर्व चारही बाजू समान आहेत अशा प्रकारची आकृती, म्हणजे अशा प्रकारचा चौकोन म्हणजे चौरस. तर हे 4 जे ठिपके आहेत ते तुम्हाला चौरस आकारामध्ये मांडता येतात. तुम्ही म्हणाल की मग 9 कसे मांडायचे, तर 9 मांडताना आपल्याला या ठिकाणी फक्त एक एक वाढवावं लागेल. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9. पहा हे 9 ठिपके झाले. याच्यापासून पण काय तयार झाला, एक आपला असा हा चौरस तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही इथं जे संख्या आलेल्या आहेत तितकी ठिपके आपण जर मांडले तर त्यापासून आपल्याला चौरस तयार करता येतो, की चौरस स्वरूपात त्या ठिकाणी त्या संख्या मांडता येतात, म्हणून त्यांना चौरस संख्या असं म्हणायचं आहे. तर पहा घटक 7 मध्ये आपल्याला जे संख्यांचे प्रकार दिलेले आहेत ते तुम्हाला मी अगदी उदाहरणासहित या ठिकाणी समजावून दिलेले आहेत. व्हिडिओ नक्कीच सर्वांना आवडेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी असणारी जी काही आयकॉन बेल असते पहा, ती बेलचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्याला अपलोड केलेले जे नवीन व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.